आयुष्यच जगण्याचा. आत्ता सुरुवातीला क्लिप बघितली ती गावची आहे, ओरिजिनला गावची, माझ्याच घराच्या मागची आहे. मुलगा गेला आहे माझा तिकडे. तर कसं वातावरण बघितलं तुम्ही? काय किती ऑक्सिजनला काही कमी आहे का तिकडे? मस्त एकदम छान. म्हणजे ते क्लिप बघूनच मी एकदम हे झाले, म्हटलं किती छान वातावरण आहे. आता हे आपल्याला नुसतं लांबून बघायला मस्त झाडं बिडं छान नांगरत आहे, नांगरणी चालली आहे वगैरे. आता आपलं लावणीचा टाईम आहे आणि हे सगळं बघून आपल्याला आवडते. तिथे मी क्लिपमध्ये तुम्हाला ते छोटंसं असं माच बोलतात त्याला, आता तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. ते आपल्या शेताच्या राखणीसाठी असतं. तिथे जाऊन रात्रीचं झोपावं लागतं. दिसायला सगळं छान आहे, पण ते एवढं सगळं करताना आणि एवढं सगळं त्या मातीत चिखलात सगळं करून यायचं, ते किती भारी असतं. ते सगळं करून यायचं आणि मग मस्त चुलीवरचं, आता चुली सगळीकडेच आहेत अशा नाही, कुठे कुठे आहेत, पण आमच्या गावाला जवळजवळ आहेत. ज्यांना आवडतं त्यांनी ठेवल्यात. आणि मस्त चुलीवरचं जर व्हेज असेल तर आपलं आमटी भात अगदी गरम गरम असला तरी छान. सुकटवणी, सुकटीचं असं पातळ करतात मस्त. नॉनव्हेज असेल तर सुकटवणी खायचा. ते गरम गरम येणार, गरम गरम भाकरी असणार, त्याच्याबरोबर खाणार आणि झोपणार. किती छान झोप लागते, शांत एकदम. मुंबईत आहो काय धावपळ धावपळ. आपण म्हणतो आता शनिवार रविवार आहे, आता आता 2 दिवस सुट्टी आहे ना, बरंच काम करायचं आहे, ते काम करून घेऊया. शनिवार रविवार चटणीला पुरत नाही, येतो आणि निघून जातो. काही कशाला वेळ मिळत नाही. एक तर काहीतरी प्रोग्राम असतो, नाहीतर कुठे जायचं असतं, राहिलेली खरेदी पूर्ण करायची असते, असं सगळं शनिवार रविवारी. आणि मग काही नाही, काही वेळ मिळत नाही. काहीतरी एखादं फंक्शन असतं, ते सकाळी अटेंड करून आपलं यायचं, रात्री झोपायचं, संपले. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस. गावाला हे असं शेतात काम असतं. मुलाने क्लिप पाठवलेलं खूप बरं वाटलं, ते बघून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी म्हणून केली. चला आज आपण पण साधा अंड्याचा मसाला बनवणार आहोत. अंडा मसाला म्हणा, अंडा रस्सा म्हणा, काही म्हणा, तो बनवणार. साधा म्हणा. तुम्ही म्हणाल अंडा रस्सा काय दाखवते, तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर आता तुम्ही कसा करता, मी कशी करते, जर आवडलं तर करून बघा. वेगळी पद्धत पण होऊन जाईल, वेगळी चव पण होऊन जाईल. तर चला आपण अंड्याचा मसाला किंवा अंडा रस्सा काही म्हणा करूया. आता ही अंडी उकडून घेतले, 5 अंडी आहेत. आणि आपण आता मसाल्याकडे वळूया. हा कांदा, 2 कांदे कापलेत, छान फ्राय करू म्हणजे भाजून घेतले. खोबरं घेतले भाजून. तुम्ही माझे कोकणी मसाला बघितला असाल तर हा जवळजवळ कोकणी मसालाच आहे. कांदा खोबरं घेतलेलं आहे. भाजून घेऊन आधी खोबरं बारीक केलं, कारण मग ते लवकर बारीक होतं. मग नंतर कांदा वगैरे मिक्स केला. आता हे फोडणीला 1 कांदा घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि टोमॅटो. आता कढई ठेवायची. कढईत ऑलरेडी तेल होतं, म्हटलं चला त्यातच करूया. बिडाच्या कढया जेवणासाठी अगदी उत्तम असतात. काही होत नाही बघा, घासून वगैरे काही नाही. आणि चांगलं पण असतं ते नॉनस्टिकपेक्षा, किंवा आपण आता जर्मनच्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात टोपात करतो ते अगदी चुकीचे. पण आता काय आहे, चांगली होती आपली टोपं पितळेची वगैरे, पितळेची टोपं, ते तांबे पितळेचे, टोपं पितळेची, जेवणाची ताटं पितळेची. आता काहीच नाही, सगळं आपण ते काढलं आणि पटपट आपलं ते ॲल्युमिनियम आणि स्टील असं सगळं. आता हे तेलामध्ये कांदा फ्राय केला आपण, एक कापलेला तो, मिरची फ्राय केली. आता त्याच्यामध्ये तिखट घालूया. हळद घातली. काय तुम्ही वापरत असाल ते दुनियाभरचे मसाले टाका त्याच्यात. आता काय आपल्या मसाल्याने आपल्याला चव येते असं म्हणतात ना, म्हणून हे मी फक्त गरम मसाला टाकला आणि हळद आणि तिखट घातले.
बघा, आपल्या पद्धतीवर पण चव अवलंबून असते. आता तेलात छान मसाला फ्राय केला. मसाला असा जवळ आला, गोळा होत आला की समजायचं आपला मसाला फ्राय झाला आहे. जरी तेल दिसलं नाही ना तरी तेल आहे त्याच्यामध्ये. आपण पाणी घातल्यावरती तेल वरती येईल. आता टोमॅटो घातला. टोमॅटो छान फ्राय करायचा. आता या स्टेजला थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल, पण आता माझ्याकडे थोडी कमी आहे. आता टोमॅटो घातला की तुम्हाला माझा नियम माहिती आहे की टोमॅटो घातला की तो नरम होण्यासाठी मी लगेच मीठ घालते. मी घालते नाही, तुम्हीही तसंच करा असं मला सांगायचं आहे. कसा मग टोमॅटो पटकन नरम होतो. हवं इथं झाकण ठेवा. टोमॅटो नरम होईपर्यंत नाही ठेवलात तरी काही हरकत नाही. असा मसाला अगदी आपला खमंग फ्राय झाला आहे. मसाला फ्राय केला ना तेलात की आपली ग्रेव्ही छानच झाली. समजा झालं. थोडं पाणी घातलं गरम. थोडं आपल्याला अजून पाणी लागेल, अर्धा कप. नंतर तुम्ही ग्रेव्ही बघा, पातळ घट्ट तुम्हाला कशी हवी तर. पण अंड्याची ग्रेव्ही ना जास्त पातळ करायचीच नाही. याच्यात थोडं अर्धा कप पाणी जाईल असं. आणि छान बघा आपल्या ग्रेव्हीला आता उकळी आली आहे. याच्यामध्ये आपण अंडे घालायचे. छान लागतो मसाला. मसाला फ्राय करण्यावरती सगळं आहे. तुम्ही छान मसाला फ्राय करा आणि मग छान ग्रेव्ही करा, तर आपली ग्रेव्ही खूप छान होते. आता आपण उकडलेल्या अंड्यांना थोडी थोडी चीर द्यायची आणि थोडंसं म्हणजे असं कापायचं. पूर्ण कापायचं नाही आणि ग्रेव्हीत सोडायचं. बघा दिसत असेल तुम्हाला अंडं छान. आणि आता त्यांना जास्त ग्रेव्ही अंड्यांना हलवायचं नाही. असंच मस्त वरती ग्रेव्ही घालून छान झाकून थोडीशी वाफ द्यायची, थोडी उकळ द्यायची की आपले अंडा मसाला तयार. खाऊन बघा, साधा सोपा आणि खूप छान होतो. मस्त. आपला अंडा मसाला बघितलास आणि एक छान गावची फेरी बघितली. लावणीची, नांगरणीची. किती छान ना वातावरण होतं, मस्त अगदी. चला, नमस्कार. झालेच तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.